हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण चहा पाणी? तर मित्रांनो आपलं काय जेवण झालेलं नाही, चहा पाणी झालेलं आहे. कारण की आता जेवण बनवायचं आहे आपल्याला चुलीवरती. तर म्हणल्यानंतर सरपान आहे थोडंसं ती वलं होतं, म्हणल्यानंतर पिंकीला म्हणलं वाळलं असेल तर बनव त्याच्यावरती जेवण. आता किती जरी केलं तरी आपलं लेक, आपण जरी नाही जेवलो तरी आपलं लेकरू खातं पित आहे बारका आहे. तुला बी लागली भूक तर तू खा चार चटणी. मी काय खाऊ होय? आता आपण मित्रांनो कसं केलं तरी उपाशी राहू शकतोय, पण बारकं लेकरू उपाशी राहील का? मायरू राहील का उपाशी आपली? भात आणि साखर खा. साखर बिन नाही. तर मित्रांनो पिंकीला म्हणलं आपलं चुलीवर काहीतरी कर जेवायला. कारण की कसं आता आपला संपलाय गॅस, आणि गॅस संपलाय म्हणल्यानंतर आता कामाला नाही, कुठं धंद्याला नाही, आणि घरीच आहे ना. आता मस्त काम आलं होतं पण आपल्या मागे दवाखान्याचा राडा. त्या दिवशी जर तुम्ही बघितलं, त्या दिवशी योगिताला नेलं दवाखान्यात, तवा तर इथं निमगावमध्ये ॲडमिट केलं, आणि निमगावमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिथं एक सलाईनची बाटली लावली. आता मस्तीला त्रास होतोय, पण तिथं रिपोर्टमध्ये तर काय नॉर्मल रिपोर्ट दावत्यात या. त्याच्यामुळे डॉक्टरने इलाज कुठला करायचा नेमका, ही मुद्द्याची गोष्ट आहे ना. मग ती झाल्यानंतर रिपोर्ट तर नॉर्मल आहे, तर त्यानंतर त्यांनी सलाईनची बाटली लावली. तरी परत मॉनिटर लावला होता, मॉनिटरवर बीपी चेक केलेली होती, बीपी चेक केली, शुगर चेक केली. शुगर त्या दिवशी रातच्या 1:30 वाजता नेल्यानंतर 210 भरली, 220 210. त्यानंतर सकाळचं बिगर जेवता नेलं, जेवण न करता, आणि जेवण न करता नेलं की मग काय झालं, तिथं किती बीपी भरली त्यावेळेस 105. 105 भरल्यानंतर बीपी किती भरली 125 अशी भरली. त्यानंतर मग छाती दडपण येत आहे म्हणल्यानंतर छातीची पट्टी काढली. छातीची पट्टी पण काढल्यानंतर काय झालं, नॉर्मलच आहे. मग नॉर्मल आहे म्हणल्यानंतर नेमकं डॉक्टरने इलाज काय करायचा? डॉक्टरनं तिला बाहेर लावलं, मला बोलवलं. मला बोलावल्यानंतर मग सांगितलं, बाबा अशा ना असा विषय आहे, मानसिक त्रास होत असेल. कारण की पेशंट इतक्या वेळ कधी श्वास अडकत असणारा पेशंट लय बोलत नाही डॉक्टरांना. पेशंट बोलत या म्हणल्यानंतर आता ते म्हणलं की जर श्वास अडकत असला तर आपल्याला लगेच समजतं. परत त्यानंतर बुईटेच्यात गेलो. बुईटे म्हणजे गिरिराज हॉस्पिटल, ते अगोदर बुईटे म्हणायचे पण गिरिराज हॉस्पिटल असं नाव त्याच्यावरती येतं. तिथे गेलो बारामतीला. त्याच वेळेस तर बघितलं किती मोठा पाऊस चालू होता. पाऊस चालू होता म्हणल्यानंतर तरी पण पाऊस उघडस्तवर थांबलो, गेलो वडाताण करत जीवाची. तिथं गेल्यानंतर फक्त तिथं त्यांनी बघितल्यानंतर, पेशंट हे बघितल्यानंतर मॅडमने काय केलं, गोळ्या लिहून दिल्या. ती पण गोळ्या 3 लिहून दिल्या, नो टेन्शन अशा काय असतील ती. तर त्या गोळ्या खाऊ म्हणल्या, त्यानंतर होईल ठीकठाक. समजा काय होतंय गोष्ट, पण कसं होतंय आता ती म्हणते की माझ्या घशात कोरड पडते म्हणल्यानंतर कसं आहे, मग म्हणलं सिटी स्कॅन म्हणले ती मॅडम काढल्या तरी नॉर्मल रिपोर्ट येईल असं मी सांगते म्हणले. कारण की मला तर काय वाटत नाही की असं झालं. आता मेंदू परिणाम झाला म्हणायचा तर कसा झाला म्हणायचा. प्रत्येकाला टेन्शन आहे, प्रत्येकाला हे आहे, फक्त आपलं आपण सांभाळून राहिलं पाहिजे मित्रांनो. आता माझी तर परिस्थिती अशी झाली मित्रांनो, काय तुम्हाला सांगायचं. आता तर आपल्यापाशी कामाला धंद्याला जायला पेट्रोल म्हणलं तर पेट्रोल सुद्धा नाही गाडीला, असं झालंय. गॅसची टाकी संपलेली आहे. राहिला विषय आता कसं नाही कसं आपलं चालवतोय, त्यातनं पण आपल्याला हे असं आहेच अजून वडाताण. आणि जी ती त्याच्या मार्गाने परत त्याला निघून जात आहे की परत माझी तर जी हाल अपेष्ट आहे ती होतच राहते. त्यातून कसं नाही कसं आपण निघतोयच.
तर रात्री तर असले भरपूर अशी हालापिष्टा झाली जीवाची. तिकडं दवाखान्यात आलं, काय झोप मिळाना काय मिळाना. त्यानंतर परत त्याला आली धुणं धुवून की तिची परत त्याला म्हणजे आता तिला म्हणजे थोडंसं कसं आहे, करायचं नाही म्हणल्यानंतर मग धुणंही धुवून आल्यानंतर ती दोघं जण नवरा बायको परत त्याला तिची व्हायला लागलं. तसंच व्हायला लागलं की मग परत त्याला दवाखान्यात घेऊन चला. निमगावचं हॉस्पिटल होती बंद म्हणल्यानंतर इंदापूरला. मग चुलत भाऊ गेला होता. चुलत भाऊ परत त्याला मला म्हणली होती चल, पण मी म्हणलं थोडं झालं प्रकरण, ते पण सांगतो तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये. आता काय मी सांगणार नाही ते. तर तसा विषय झाल्यावर म्हणलं जावा तुम्ही बघा म्हणलं काय होतंय ते. मग गेल्यानंतर मित्रांनो विषय असा झाला, तिथं निमगावमध्ये हॉस्पिटल बंद म्हणल्यानंतर इंदापूरमध्ये गेली. इंदापूरमध्ये गेल्यानंतर आता किती जरी केलं तरी ती दाजी परत त्याला मामी आता ती लागले बेहायला. मग बेहायला लागल्यानंतर आता कोणाला बे वाटतं की बाबा आपल्यावर एक वेळ निघून गेली म्हणल्यानंतर आता ही पण अशी करायला लागली म्हणल्यानंतर. पण माझं म्हणणं कसं आहे माहीत आहे का मित्रांनो, ती मानसिक त्रास आहे. आणि मानसिक त्रास आहे म्हणल्यानंतर मी सकाळी पण त्यांना सांगितलं की तुम्ही किती मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा, तसंच निघणार आहे. तर मग नेमकं कुठल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं, तर पुण्याला जावा म्हणलं. कुठं जावा तुम्हाला जिकडं योग्य वाटेल तिकडं चला. तर मामी म्हणले की तुम्ही बी चला. तर म्हणलं मी काय येऊ शकत नाही म्हणलं, तिथं माझ्या खिशात काय म्हणलं एक रुपडी नाही. आणि मी म्हणलं माझे लेकरं बाळ घेऊन कुठं हिंडू, आणि त्यांनी मागितल्यावर खायला काय मी त्यांना देऊ. त्याच्यामुळे मी काय म्हणलं घर सोडत नाही. माझी मीठ मिरची माझी मी घरी खातो, तुम्ही कुठं बी दवाखाना करा. कसं आहे माझं तर म्हणजे असा विषय आहे की मी फक्त कामापुरता मामा असा विषय झालेला आहे. त्यामुळे मी बोलून लावलं की माझं लागतंय करू सर्वांना. आणि जी काय माझ्या वेळी आहे ती आम्ही टायमिंग आहे तर ती माझं कोणी वाटून घेत नाही. आणि मी अजून सुद्धा एवढ्या गोष्टी सांगतो तुम्हाला, जर मला काय कमी जादा झाला तर भाऊ बहिणीनं कोण सुद्धा कामी पडणार नाही, ही गॅरंटी आहे माझ्यापाशी. लिहून देतो तुम्हाला मी. कारण की मला जर काय झालं ना तर कुणी बघू शकत नसतं या. मी सर्वांसाठी करतो या आणि करत पण राहतोय, पण ती कुठं नाव निघत नाही. कारण की कामापुरता इस्तवाला आपला चालू असतो फक्त. त्याच्यामुळं आपलं तथास्तु राहण्याचा प्रयत्न केला का नाही तरी पण आपल्याला कसं होतंय, तिथवर खेचत नेल्यासारखं होतं या. आणि आमचं ती कसं आहे, आम्हाला असं पुढं तर पडलेलं ही माणूस की बघू वाटत नाही. त्याच्यामुळं ते आमची तिथं एक मोठी गोड चुकी होती या. मन आपलं हळवं चला बाबा जाऊ. पहिल्यापासून वाटच असला तरी मी ती मदत करतच आलेलो आहे. इंदापूरमध्ये परत त्याला नेल्यानंतर जरा वेगळंच पेशंट जरा बकलत होतं. असं झालं तसं झालं, ह्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी झाल्या. परत त्या ठिकाणी पण गेलो होतो आपण. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं कसा विषय झाला की तिथं करायचं नव्हतं म्हणल्यानंतर तिथं काय बघता येत नसतं. तिथं बघा येत नाही म्हणल्यानंतर म्हणलं मग जाऊ द्या मरू द्या, बघू 2-4 दिवसांनी. पण माझ्या गॅरंटीप्रमाणे मी ज्या गोष्टी म्हणजे जिथं आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी त्या गोष्टीचं काहीतरी व्हायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं होतं. पण त्या ठिकाणी पण काय गोष्टी झाल्या नाही त्या. तर त्यानंतर बघू म्हणलं अजून परत त्याला म्हणलं डॉक्टरचा आता उपचार करा म्हणलं, नेऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्या. तर करा म्हणलं इलाज. तर ती म्हणत होती की चला तुम्ही. मी म्हणलं मी येत नाही, न्या म्हणलं त्याला सोडायला आवेला. कारण की कसं आहे माझ्या हलाव म्हणलं सोडा मला प्रत्येक वेळेसच माझ्या हलाव मला सोडलेल्या आहेत. माझ्या कुठल्या गरजी म्हणजे झालेल्या हाय त्या भरपूर झालेल्या आहेत त्या गरजी. पण ज्या वेळेस गरजी व्हायच्या होत्या त्यावेळेस काय माझ्या गरजी झालेल्या नाही त्या कुठल्या. त्याच्यामुळं कसं आहे ज्या माणसाला आजारपण आहे ती माणूस कुठल्याही गोष्टी असा म्हणजे सहजासहजी समजतं असं नसतं. कारण की ते दुखण्यात असतो या. तर बघू ते चेक करून MRI काढायला लावला. मी CT स्कॅन करायला लावलेला आहे. मामींना सांगितलं तर मामी म्हणले की तसं काय वाटलं तर मी तुला फोन करील. त्यांनी नंबर पण माझा नेलेला आहे. तर म्हणलं चालतंय ठीक आहे, गरजेनुसार करा मला फोन म्हणलं. कारण की म्हणलं मला पण आता कामधंदा केल्याशिवाय माझ्यापाशी बी काय 4 रुपये येणार नाही. माझी बी आहे ती म्हणलं खाती पिती एक खाती आहे म्हणलं.
आणि राहिला विषय म्हणलं तर आपल्याला म्हणजे आम्हाला तर लागतंयच की म्हणलं, किती जरी काय केलं तरी आता आम्ही आमचं सांगून कोणाला सरतंय का म्हणलं. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, घ्या तोवर सर्वांनी काळजी.